नमस्कार सर्व सेवक बांधवांना नागेश शर्मागतचा प्रेमपूर्वक नमस्कार। तर चला आज आपण चर्चा करूया। बाबांनी आपल्याला नियम दिलेला आहे, नियम नंबर 4, कुटुंबात व शोकात एकता कायम करणे। कुटुंबात व शोकात एकता कायम करणे, खरंच आपल्या कुटुंबात व शोकात एकता आहे का? आजचा विषय आहे, खरंच आपल्या कुटुंबात एकता आहे का? तर महान बाबा जमदीरजींनी स्वतः परिश्रम करून या मानव धर्माची स्थापना केली आणि या मानव धर्माची स्थापना 4 तत्व 3 शब्द 5 नियमावर हा आपला मानव धर्म आहे। आणि या 4 तत्व 3 शब्द 4 तत्व आपल्याला सर्वांना माहित आहेत, 3 शब्दही आपल्याला माहित आहेत आणि 5 नियमही आपल्याला माहित आहेत। तर 4 तत्व जो आहे हे भगवत प्राप्तीकरिता, निष्काम कर्मयोग साधण्याकरिता 4 तत्व आहेत आणि बाबांनी भगवंत गुणाचे 3 शब्द दिले आहेत। भगवंत गुणाचे 3 शब्द दिले आहेत आणि कुटुंबात म्हणजे आपली ग्रस्ती उंच आणण्याकरिता, मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरिता बाबांनी 5 नियम दिले आहेत। तर सेवक बांधवांनो, आज विचाराची गोष्ट आहे। आपल्याला बाबांनी कुटुंबात व शोकात एकता कायम करणे सांगितलं 4थ्या नियमात। खरंच आपल्या कुटुंबात व शोकात एकता आहे का, हा विचार करण्याची गरज यासाठी म्हटलं मी, कारण आज काही दिवसात कोजागिरी आहे, त्यानंतर काही दिवसात संमेलन सुरू होतील, काही दिवसात सामूहिक एकतेचे हवन कार्य होतील। नाव सेवक संमेलन, सामूहिक एकतेचे हवन कार्य, सामूहिक त्रिमासिक चर्चा बैठक आणि इकडे प्रार्थनामध्ये आहे कुटुंबात व शोकात एकता कायम करणे। आज आपण आपल्या या मार्गात शोकांच्या विचारामध्ये इतका फरक पडलेला आहे, इतना वागणुकीत इतका फरक आलेला आहे की ज्याची काहीही सीमा नाही। आज प्रत्येक व्यक्ती आपला पहिला दिवस विसरत चाललेला आहे। प्रत्येक व्यक्ती एका होड मध्ये लागलेला आहे की माझा मान कुठं होईल, मला सम्मान कुठं मिळेल। प्रत्येक व्यक्तीला वाटतोय की माझा मान सम्मान कुठं मिळेल आणि माझा मान कुठं वाढेल, मला मी कुठं समोर राहतो, मला कुठं मान मिळते, हे प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक या मार्गातला सेवक होड मध्ये लागलेला आहे आणि या मानाच्या होड मध्ये लागलेला आहे। तर हे जो मानसाठी होड मध्ये लागले, जो शर्यतमध्ये पाहिजे लागलेले आहेत ना, मी मोठा, माझा मान माझी ऐकल्या पाहिजे, मी समोर राहिल्या पाहिजे, असे फक्त बोटावर मोजण्यासारखे सेवक आहेत। ज्यांना असं वाटतोय की मला थोडी का मार्गाविषयी माहिती झाली, मला काय थोडा चांगला बोलता येतो, मला थोडा काय चांगला बोलता येतो, 2-4 कार्यक्रमात का मी समोर झालो किंवा गावातले कोणते कार्यक्रमाला मी का पुढाकार घेतलो, तर मला माझं मान सम्मान, माझं नाव झालं पाहिजे, मला कुठंतरी म्हणजे मी कुठंतरी समोर आहे असं त्यांना वाटतोय। ही गैरसमज आहे आपली, ही आपल्या डोक्यातून काढून द्या। या मार्गात आम्ही मान सम्मानासाठी आलो नाही, तर आम्ही या मार्गामध्ये पहिल्या दिवशी दुखी होतो आणि त्या दुःखातून सुख मिळण्यासाठी या मार्गात आलो आणि या मार्गात येण्याच्या आधी आम्ही भगवंताला मार्गदर्शक काकाजीला म्हणजे मार्ग कार्यकर्ताजीला आम्ही पहिले वचन दिलो, मरे या जी भगवत नाम पर मी या मार्गात आलो, म्हणजेच मार्गदर्शकजीने म्हटलं की तुला या मार्गात मरावा लागते आणि आम्ही त्या ठिकाणी मरण्याचं वचन दिलं। पण आम्ही खरंच मरण्याचं वचन दिलं तर आम्ही मेलो का? नाही। आजही आम्हाला मोह, मीपणा, विनंतीमध्ये 4 वेळा मी येतो। अहंकाराचा नाश करण्यासाठी विनंतीमध्ये 4 वेळा मी येतो आणि त्या 4ला विसरलो आणि आपल्यामध्ये आम्ही जसे सुखी झालो, आम्हाला 2-4 गोष्टी काय सांगता आला, थोडासा काय पुढाकार घेता आला, तर आम्ही मोठे झालो आणि या मोठ्याच्या चक्करमध्ये आम्ही काय केलं, तर गावागावात आज ज्या ठिकाणी मार्ग आहे 5% ठिकाण सोडून, 5% ठिकाण सोडून 5% गाव जर सोडलं तर प्रत्येक गावामध्ये आपल्याच मंडळाचे 2 गट 3 गट 2 गट 3 गट काय आहे, एकाच गावात 2-2 गट 3-3 गट यांना त्या गटाला सपोर्ट, कशासाठी सपोर्ट,
एकता रोज म्हणताना प्रार्थनेमध्ये कुटुंबात व सेवकात एकता कायम करणे. मग तुम्ही थोडा विचार करता का? झोपताना विचार कराल, झोपताना विचार कराल की मी प्रार्थनेमध्ये जो बोलतो चौथ्या नियमात कुटुंबात व सेवकात एकता कायम करणे, तर खरंच माझ्या गावात एकता आहे का? माझ्या सेवक कुटुंबात एकता आहे का? आणि का म्हणून नाही आहे याचा विचार करा. झोपताना विचार करा, चालताना फिरताना काम करताना डोक्यात नाही येत. झोपताना विचार कराल माझ्या गावात एकता आहे का? नाही. जरी एकत्र असाल तरी पण एकामेकाच्या टांग खिचायला लागल्या. काय आहे? मान सन्मान काय आहे? कर्म असे कर सेवका की तुला मेल्याच्या नंतर ही आठवण केल्या पाहिजे, तुझ्या विचारांच्या आठवण केल्या पाहिजे. संकटामध्ये कर्म असे कर, संकट वेळी त्या सेवकाला तुझी आठवण आल्या पाहिजे, नक्की तुझ्या माग तुला कोणी शिव्या दिल्या पाहिजे. सर्व आपण जेव्हा प्रार्थना म्हणतो आणि चौथा नियमामध्ये कुटुंबात व सेवकात एकता कायम करणे म्हणतो, तर याच्यावर भर द्या. आम्ही म्हणतो ना की बाकीचे संस्था आहेत, हे आहेत, ते आहेत, 2 खुल्या, 4 खुल्या, 6 खुल्या, 8 खुल्या, 10 खुल्या. मग अजून खोलायचे आहेत का तुम्हाला? अजून खोलायचे आहेत का? गावागावात गट करून एकामेकामध्ये मतभेद करून अजून संस्था खोलायच्या? अगर तुम्हाला असे करायचे आहे ना प्रकार, तर आपल्या गावातल्या एकता तोडा. नाही तर अगर एकता तुटल्या असतील, तुम्हाला खरंच असं वाटतं की मी मानव धर्माचा सेवक आहे, मानते किंवा जिंदगीचा सेवक आहे आणि बाबांच्या नियमाचं पालन करतो, तर तुम्ही गावात एकता करणे सुरुवात करा. नमायला शिका. जो नमल तो जमल, जो राहील चूप तो खाईल तूप, आणि जो करेल सहल तो बनेल संत. एकत्र राहायला शिका. साधीशी गोष्ट आहे. जेव्हा आम्ही लहान होतो, लहान आणि शाळेत जात होतो, आम्हाला गुरुजीने सांगितलं होतं एका उदाहरण देऊन, कुणब्याच्या 4 मुलांचं. त्या 4 मुलांना जेव्हा तो बोलवतो, 4 भाऊ एक अलग अलग विचाराचे असतात, तेव्हा त्या कुणब्याला विचारतो माझ्या मुलांचा काय होईल, आणि तेव्हा 4 मुलांना तो एकत्रित बोलवतो आणि त्या मुलांना सिंगल काठी देतो. एक 4 मुलांना एक काठी देतो हातामध्ये काळी, त्याला मोडायला सांगतो. ते सिंगल काठी मोडतात आणि नंतर 4 काळ्याच्या भारा त्या 4 मुलांच्या हातात देतो आणि आता याला मोड म्हणतो. तर त्याला कोणीच मोडू शकत नाही. म्हणजे अर्थात या एकतेमध्ये ताकद आहे. त्या कुणब्याच्या कथ्यावरून काहीतरी शिका, काहीतरी बोध घ्या आणि बोध घ्यायला पाहिजे. कुटुंबात सेवकात एकता कायम म्हणता ना, मग करा ना कुटुंबात सेवकात एकता कायम. आपल्या सेवक कुटुंबात करा ना एकता कायम. आम्ही ज्यांच्यावर भरोसा करतो त्यांच्यातच एकता नाही आहे. आज स्पष्ट बोलायला गेला तर आम्ही ज्यांना आमची धुरा ज्याच्यावर सांभाळलं त्यांच्यामध्ये तरी एकता नाही आहे. ज्यांच्यावर आम्ही धुरा सोपली त्यांच्यामध्ये एकता नाही आहे. एकता ना, एकरूपता ना, एक विचारा ना, आणि या मानव धर्माला पुढे घेऊन जा. या मानव धर्माच्या दोषीवर भटकत आहे, इकडे तिकडे भटकत आहे, या ठिकाणाहून भटकून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत जर आहे तर त्याला समजवा. तुम्ही स्वतः एकामेकाला समजून घ्या आणि ज्याचा ज्या ठिकाणी मान आहे त्या ठिकाणी त्याचा मान व्हायला पाहिजे. पण नाही झाला तरी काय फरक पडतो? आपलं स्वागत केल्याने आपण मोठे होतो का? मंचावर गेलो किंवा स्टेजवर गेलो म्हणून मोठे होतो का? बड़ा होना है, अगर अपने आप को बड़ा बनाना है तो हमको पहले बड़ा सोचना पड़ेगा, बड़ा दिल रखना पड़ेगा, बड़े विचार रखना पड़ेगा, तब हम बड़े होंगे. मोठं असं नाही होत मला मोठं म्हणा. लोकांनी आपल्या कर्माला पाहून, आपल्या वागणुकीला पाहून आपल्याला मोठं करायला पाहिजे. आणि वागणूक अशी ठेवूया की आपल्याला आपल्या कर्माने, आपल्या विचाराने, आपल्या श्रमाने मोठं म्हणल्या पाहिजे. पैसा होने से बड़ा होता नहीं. यदि तुमको इस मार्ग में सच में बड़ा होना है, स्वतःला जर मोठं व्हायचं आहे तर शिकवणीने मोठे व्हा, विचारानं मोठे व्हा, संस्कारानं मोठे व्हा. आणि जर तुम्हाला थोडंसं वाटत असेल तर ज्यांच्या गावात जर 2 गट आहेत, एकाच मंडळाचे 2 गट 3 गट आहेत, एकत्र व्हा. जेव्हा मार्गाच्या बाहेरील लोक या मार्गाची गोष्ट करतात तुमच्या वागणुकीमुळे, माझ्या वागणुकीमुळे, तेव्हा म्हणते की बाबा जोंदेजीला काय वाटत असेल की मी किती सुंदर मार्ग बनवलो, किती सुंदर शिकवण दिले, पण हा अखेर माणूस
माणूस हा बैमान आहे आणि या बैमान माणसाने या मार्गाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कुटुंबात व सेवकात एकता तोडून दिली. म्हणून बाबांना जर अभिमान वाटायला पाहिजे तर तुटलेले कुटुंब सर्व एकत्रित आणा आणि सर्व कुटुंब एकत्रित आल्याच पाहिजे, हा ध्येय बनवा. इतकाच बोलतो. जर माझा बोलणं आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इतकेच बोलतो. सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार जी.